फर्स्ट प्रायव्हेट ऑर्बिटल रॉकेट. प्रायव्हेट म्हणजे कोणतं? खाजगी. कोणतं? खाजगी. तर जनरली सरकार बनवत असते. काय बनवत असते? सरकार. उपग्रह जाण्यासाठी म्हणजे उपग्रह पृथ्वीच्या बाहेर पाठवतात. त्याच्या माध्यमातून आपल्या टीव्ही चॅनल चालतात. त्याच्या माध्यमातून देशभरातले जीपीएस सेंटर चालतात. त्याच्या माध्यमातून तुम्हाला नेव्हिगेशन केलं जातं. त्याच्या माध्यमातून तुम्हाला नकाशे बनवता येतात. ते उपग्रह त्यातून सगळी माहिती आपल्याला प्रोव्हाइड करतात. त्याच्यासाठी काय केलं जातं? तुम्ही तिथं उपग्रह पाठवत असतात. उपग्रह काय पाठवता? उपग्रह. आणि हे उपग्रह नाही का तुम्ही SLV-3 ने समजा आपण 1980 ला सगळ्यात अगोदर पाठवलं प्रायव्हेट 1980. ठीक आहे. आता हे SLV म्हणजे काय? सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. याचं काम काय आहे? जसं आपण एखादी गोष्ट घेऊन वर फेकतो. ठीक आहे. समजा प्लेट मध्ये एक वस्तू घेतली आणि त्याच्या साहाय्याने वर गेली, तर ज्याच्या साहाय्याने आपण नाही का फेकतो ती गोष्ट म्हणजे रॉकेट असते. काय असते ते? रॉकेट असते. ठीक आहे. आणि त्या रॉकेटच्या साहाय्याने तुम्हाला नाही का काय केलं जातं? समजा इथे नाही का एखादा उपग्रह नाही का सोडल्या जातो. काय जातो? उपग्रह सोडल्या जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला नाही का उपग्रह सोडण्यासाठी काय लागत असतं? रॉकेट. तर इथे नाही का काय केलेलं आहे? इंडिया फर्स्ट प्रायव्हेट ऑर्बिटल रॉकेट विक्रम फर्स्ट. हे पहिलं नाही का काय आहे? खाजगी रॉकेट आहे. कोणतं आहे? खाजगी. म्हणजे हे एका कंपनीने बनवलेलं आहे हैदराबादच्या. त्या हैदराबादची एक कंपनी आहे. ओके. हैदराबाद इथली एक कंपनी आहे आणि त्याच्या माध्यमातून आता हे रॉकेट पृथ्वीच्या इथे जाणार. कुठं? समजा आता पृथ्वी आहे, ही आपली पृथ्वी. त्या पृथ्वीच्या बाहेर हे ऑर्बिट आहे. याला म्हणतात काय? ऑर्बिट. तर या पृथ्वीवरून या ऑर्बिट मध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला नाही का 14 फेजेस लागायला लागले. किती फेजेस? 14 फेजेसच्या माध्यमातून हे करायला लागले तिथे पोहोचण्यासाठी. तर लक्षात ठेवा त्याला लागणारा कालावधी जे आहे ते किती मिनिटं लागायला लागला बघा? 15.46 मिनिटं लागायला लागले. किती? 15. आणि फेजेस किती लागायला लागल्या? 14. कंपनी कुठली आहे? तर शो द विक्रम फर्स्ट ऑर्बिटल रॉकेट मॉडेल डिस्प्ले ॲट द स्कायरूट एरोस्पेस. कोणत्या कंपनीचं नाव आहे? स्कायरूट. स्कायरूट काय आहे? दुसरं एरोस्पेस. काय आहे? एरोस्पेस कंपनी होईल. या कंपनीच्या माध्यमातून विक्रम फर्स्ट नावाचं रॉकेट सोडलं गेलं. फक्त लक्षात ठेवायचं काय कंपनीचं नाव? स्कायरूट एरोस्पेस. ही कंपनी आहे कुठं? ते हैदराबादला. कुठं आहे? हैदराबाद. आणि हे सोडलं कुठून ठिकाण? तर आपल्याला सतीश धवन केंद्र आहे. सतीश धवन या केंद्रावरून नाही का हे. आणि ते सतीश धवन केंद्र कुठं आहे? तर श्रीहरिकोटा. कुठं आहे? श्रीहरिकोटा या ठिकाणी नाही का हे विक्रम. त्यानंतर आता नाही का तुम्हाला अजून काही गोष्टी याच्या लक्षात घ्यायच्या आहेत की ही एवढी महत्त्वाची नाही का गोष्ट का झालेली आहे. इकडे बघा, हे आहे ते विक्रम फर्स्ट. ठीक आहे. आणि हे स्कायरूट नावाची कंपनीच्या माध्यमातून बनवल्या गेलेलं आहे, मॉडेल आहे ते. असंच आपण नाही का किती 46 वर्षापूर्वी नाही का एक घटना केलेली आहे. 46 वर्षापूर्वी आपण एक अशाच पद्धतीचं नाही का इंडियाने एक केलं होतं. The 46 year after India successfully launched the first experimental satellite launch vehicle 3, history is set to repeat itself the Vikram first. तर आपण असंच नाही का 46 वर्षापूर्वी केलं होतं. ते SLV-3 च्या माध्यमातून नाही का एक उपग्रह सोडला होता 35 किलोचा. आता नाही का तसंच नाही का उपग्रह आपण नाही का काय केलेला आहे? नवीन उपग्रह विक्रम फर्स्ट नावाचा सोडलेला आहे. फर्स्ट प्रायव्हेटली डेव्हलप्ड ऑर्बिटल क्लास. आता एवढंच लक्षात ठेवायचं हा खाजगी आहे. त्या ऑर्बिट मध्ये पोहोचणारा पहिला उपग्रह जे आहे तो खाजगी उपग्रह आहे. त्यानंतर धवन स्पेस सेंटर मधून श्रीहरिकोटा इथून केलेला आहे, सोडलेला आहे. त्यानंतरची महत्त्वाची माहिती याची जर काय घेत असाल तर असाच आपण एक रोहिणी सॅटेलाइट 1980 मध्ये सोडलं. रोहिणी सॅटेलाइट 1980 मध्ये सोडलं होतं. लक्षात यायला लागलं. आता विक्रम फर्स्ट आहे. तर आपला जगातला असा 6वा देश आहे की ज्यानं प्रायव्हेट यानं काय उपग्रह वर सोडला. भारत हा देश असा 6वा आहे जगभरातल्या देशामध्ये ज्यानं नाही का काय केलेलं. आता हे सगळी गोष्ट समजून घेताना नेमकं एक लक्षात घ्या की 1980 म्हणलं एक नाही का काय होतं? रोहिणी नावाचा उपग्रह होता. या रोहिणी नावाचा उपग्रह म्हणजे हा उपग्रह. ठीक आहे. तो ऑर्बिटच्या कक्षेत कसा पोहोचवला गेला
तर अशा पद्धतीने मिसाईलच्या याच्यात सेपरेशनच्या स्टेज राहतात हे सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीने उडतं. हे लॉन्च केले 18 जुलै 1980 ला कोणता रोहिणी. त्यानंतर 22 मीटर उंची होती त्याची. उंची किती आहे 22 मीटर. डायमीटर किती आहे असं 1 मीटरचं. स्टेज किती आता 4 होता. याचे इंधन सॉलिड आहे सगळं. त्याच्यानंतर पॉलिलोड कॅपॅसिटी 40 किलोग्राम लो अर्थ ऑर्बिट 40 किलोची कॅपॅसिटी आहे. आता लक्षात ठेवायचं हे मंदार जे ठेवलेले दिसायला लागलं काहीतरी दिसायला नाही तुम्हाला. हे आहे रोहिणी नावाचा उपग्रह. याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पोहोचवल्या याचं कशासाठी केलं होतं सायन्सचे एक्सपेरिमेंट करण्यासाठी नाही का त्यातून माहिती घ्यासाठी रोहिणी नावाचा उपग्रह ते सोडला होता. लक्षात यायला लागलं. त्याच्यानंतर SLV-3 सक्सेसफुली प्लेस्ड द रोहिणी RS इनटू द लो अर्थ ऑर्बिट. तर लो अर्थ ऑर्बिट म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी सांगता सांगितलं होतं की हा अशी पृथ्वी जर असेल त्या पृथ्वीच्या सगळ्यात पहिली लेअर आहे ते किती 160 ते 2000 पर्यंतची 2000 पर्यंतची. हे कोणती हे आहे लो अर्थ ऑर्बिट लो अर्थ ऑर्बिट LEO म्हणलं आठवते. हे किलोमीटर मध्ये आहे. तर या अंतरावर नाही का हे SLV म्हणजे काय आहे हे SLV याला म्हणायचं SLV. त्याच्या मधात जे बसला ते उपग्रह दादा मधात बसतो. आणि हे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे असं वाहन आहे की ज्याच्या माध्यमातून आपण वरे काहीतरी फेकतो काय फेकतो तो उपग्रह फेकतो. बरोबर आहे. कशामध्ये फेकतो तर पृथ्वीच्या बाजूला जे अशी पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या बाजूला जे असं फिरतं त्या ऑर्बिट मध्ये गेलं पाहिजे. याच्यासाठी SLV-3 ने फेकतो आपण. तर हे जे दिसायला लागलं तुम्हाला हे काय आहे SLV-3 आणि याच्या मधातला काय आहे उपग्रह. याला काय म्हणायचं उपग्रह. आणि हे रोहिणी फर्स्ट जे केला होता ते कधी 1980 18 जुलै 1980 या काय झाला होता. त्याच्यानंतर ह्या गोष्टी फक्त आपण नाही का कशासाठी लक्षात घ्यायच्या फक्त लक्षात घ्या. आता विक्रम फर्स्ट बद्दल माहिती घ्या की हा विक्रम फर्स्ट जे इंडिया फर्स्ट प्रायव्हेट ऑर्बिटल रॉकेट. कोणी जर विचारलं तर की बाबा हे विक्रम फर्स्ट का आलं तर पहिला खाजगी असणारा असं नाही का काय आहे उपग्रह आहे. दुसरं कोण नाही का डेव्हलप केले ते स्कायरूट नावाची एरोस्पेस नावाची कंपनी आहे जिने विक्रम फर्स्ट हे उपग्रह तयार केला. त्यानंतर टाइप काय ऑर्बिटल क्लास रॉकेट याला काय म्हणतात रॉकेट म्हणजे. त्याच्यानंतर हाईट किती आहे 19 मीटर. डायमीटर किती आहे 0.74 मीटर. लोड किती तर 300 किलोग्राम. किती 300 किलोग्राम नाही का वेट हे करू शकते. त्याच्यानंतर त्याच्या काही गोष्टी अजून बघा. त्याच्यानंतर फ्लाइट सिक्वेन्स 14 फेजेस मध्ये तिथपर्यंत पोहोचणार आहे. फ्लाइटचं ड्युरेशन वेळ किती आहे 15.46 मिनिट आहे. लॉन्चची डेट किती 18 जुलै 2025 ला सॅटर्डेला 11:30 ला सकाळी. लॉन्च साईट कुठं आहे म्हणजे जेथून नाही का उड्डाण घेतली जाते ते कोणत्या सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. ओके अशा पद्धतीनं. आणि 1980 मध्ये आपण कोणाचं केलं होतं अशाच पद्धतीचं रोहिणीचं केलं होतं 1980 पूर्वी. त्याच्यात सुद्धा वापर कशाचा केला होता SLV-3 म्हणजे SLV-3 च्या माध्यमातून त्याला वर फेकलं होतं. याला सुद्धा SLV-3 च्याच माध्यमातून फेकलं आहे. लक्षात आहे. त्याच्यानंतर ही बातमी हे बाकी लक्षात घ्या. सॅटेलाइट रोहिणी अशा पद्धतीचं असतं. 1980 मध्ये 18 जुलैला काय केलं होतं रोहिणी RS अशा पद्धतीचा उपग्रह असतो. लक्षात घ्या. याच्या माध्यमातून आपल्याला सगळे माहिती भेटेल. आणि हे कशासाठी केला होता ते सायंटिस्ट लोकांना आपले एक्सपेरिमेंट इथून नाही का फोटो घेतले जायचे किंवा माहिती इथपर्यंत पूर्ण वातावरणाची यायची आणि त्यातून सायंटिस्ट लोक नाही का ती माहिती घ्यायची. ते रिसर्च करण्यासाठी एक्सपेरिमेंट सायंटिस्ट लोकांना करण्यासाठी याला बनवलं. हे 35 किलोचा होता आणि हे सुद्धा SLV-3 नच नाही का फेकल्या गेला.